नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी आणि केंद्राची जी सेटेट असते त्याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे तो पाहणार आहोत। हा डिफरन्स पाहणं का गरजेचं आहे, कारण आपण कोणतीही परीक्षा देताना त्या परीक्षेची पार्श्वभूमी काय आहे, त्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे, त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे, त्या परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत हे सर्व पाहणं गरजेचं असतं। कारण कुठलीही एक परीक्षा आणि दुसरी परीक्षा याच्यामध्ये थोडंफार काहीतरी साम्य असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी फरक असतो। तोच नेमका फरक आपल्याला शोधावा लागतो। आणि जर आपण महाराष्ट्राची टीईटीची परीक्षा दिलेली असेल आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण केंद्राची सेटेट परीक्षा देणार आहोत असं जर केलं आणि तोच अभ्यास तिकडे फॉलो केला तर आपण कधीही पास होऊ शकत नाही। काहीतरी फरक आहे, नेमका फरक काय आहे तो जाणून घेणं गरजेचं असतं। आता आपल्या महा टीईटीचा एडाचा कारभार आहे, त्याच्यामध्ये सिलेबस खूप वेगळा आहे। देतात एक, विचारला जातो एक, पण इकडे आता केंद्राची जी सेटेट आहे त्याच्यामध्ये सिलेबस वेगळा आहे। महा टीईटीचा सिलेबस तोच अभ्यास करून जर आपण केंद्राची सीटेट देणार असाल तर आपण पास होत नाहीये। ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, नेमका तो फरक काय आहे तो जाणून घेणं गरजेचं असतं। आणि आता जो केंद्राची सीटेट आहे आणि महाराष्ट्राची महाटेट आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो आपण प्रत्येक विषयानुरूप पाहणार आहोत। म्हणजे मराठीपासून जे एकूण 5 विषय आहेत, तो पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा आपल्या सीटेटचा जो आपण एक सिरीज काढलेली आहे त्याच्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्या अगोदर एक पहिला व्हिडिओ आलेला आहे, त्यामध्ये आपण हाऊ टू क्रॅक सीटेट इन फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही सीटेट कशी क्रॅक करू शकता हा व्हिडिओ टाकलेला आहे। तो तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेले आहेत। आणखीन सीटेटची नोटिफिकेशन आली नाही त्याच्या अगोदर हे व्हिडिओ जर कंप्लीट झाले तर सीटेट क्रॅक करायला एकदम सोपं होऊन जातं। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमधला जो आपला मुख्य विषय आहे महा टीईटी आणि सीटेट याच्यामधला नेमका डिफरन्स काय तो आता आपण पाहू। आता मी थोडंसं इकडे तिकडे होताना थोडंसं ब्लर होईल, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। आता ह्याच्यामधले आहे ही केंद्राची सीटेट, ही आपली महाटेट। ह्या दोन्हीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सीटेट किंवा टीईटीची परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला शिक्षक होता येत नाहीये। आणि ही दोन्ही जे पेपर आहेत ते 150 मार्काला असतात। पेपर 1 असो, पेपर 2 असो, सीटेट सुद्धा 150 मार्क आणि आपली टीईटी सुद्धा 150 मार्क म्हणजे। आणि ह्याला वेळ असतो 2 तास 30 मिनिट, ह्या दोन्हीसाठी 2.5 तासाचा वेळ असतो। म्हणजे 150 प्रश्न 2.5 तास, एका प्रश्नासाठी 1 मिनिट म्हणजे भरपूर आहे। आणि आपण जर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा जर विचार केला तर तिथं आपल्याला 36 सेकंदामध्ये प्रश्न सोडवावा लागतो। आणि इथं आपल्याला सीटीईटी असो किंवा टीईटी असो त्याच्यामध्ये आपल्याला एका प्रश्नासाठी 1 मिनिट मिळतो। आता इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये विषय सारखेच आहेत। पेपर 1 मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, परिसर अभ्यास 30 मार्क आणि राहिला विषय कुठला याच्यात गणित 30 मार्क। हा पेपर 1 झाला। आणि पेपर 2 मध्ये फक्त एका विषयामध्ये फरक असतो। कुठं? हा जो गणिताचा असतो ना, आता हा जो गणिताचा असतो पेपर 2 मध्ये काय फरक असतो, मेथड 1 दिलेली असते किंवा आपल्याला इथं गणित किंवा विज्ञान, गणित प्लस विज्ञान असतं आणि इथं सामाजिक शास्त्र असतं। ह्या 2 पैकी 1 निवडायचा असतो सीटेटला। आणि आता आपल्या इकडलं महा टीईटीचं पाहू। महा टीईटीला सुद्धा आहे, मराठी आहे, मराठी किती 30 मार्क, इंग्रजी 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, परिसर अभ्यास 30 मार्क आणि राहिलं गणित 30 मार्क।
असे मिळून 150 मार्क असतात। आता पेपर 2च्या बाबतीत जर विचार केला गेला तर इथं सुद्धा आपल्याला गणित प्लस विज्ञान हे टोटल असतं 60 मार्क आणि सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे सगळं विचारलं जातं, हे असतं 60 मार्क। आता हे झालं, दोन्ही पेपरला 2.5 तासाचा वेळ आहे, दोन्ही पेपर 150 मार्काचे असतात आणि ह्याच्यामध्ये ओपनसाठी 90ला पास असतं, ओपनसाठी 90 आणि कॅटेगरीसाठी 83, हे एवढं असतं। म्हणजे तुम्हाला 150 पैकी 90 मार्क घेतले जे ओपनमध्ये आहेत ते पास होतात, 150 पैकी 90 म्हणजे 60% घ्यावे लागते आणि इकडं 83 मार्क घ्यावे लागतात, म्हणजे 55% एवढा हे आहे। हे झालं सामान्य, हे झालं बेसिक आहे, सगळ्यांना माहिती आहे। पण आता ही जी सी-टेट आणि महा-टी-ई-टी आहे, ह्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय काय डिफरन्स असतो हे पाहणं खूप गरजेचं आहे। हे का आपल्याला एकदा कळालं तर आपल्याला टी-ई-टीला साईडला घेता येतं आणि सी-टेटला साईडला घेता येतं। म्हणजे कसं आहे, जर तुम्ही टी-ई-टीचा अभ्यास केला आणि जर सी-टेट देत असाल तर तसं पास होता येत नाही आहे। ह्याच्यामधले मेजर काही बारीक फरक आहेत, ते फरक जाणून घेतले तर आपल्याला सी-टेट पास करायला खूप सोपं जातं। आता तसं सर्वजण म्हणतात की सी-टेटची एक्झाम सोपी आहे, ती कधी सोपी आहे? जोपर्यंत ती एक्झाम आपण सोपी करून घेत नाही तोपर्यंत ती सोपी नाही। आता ती सोपी कधी होती, त्याचा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे विचारले होते, पुढील परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, ह्या दृष्टिकोनातून आपण जर अभ्यास केला तर आपल्याला सी-टेट क्रॅक करायला सोपं जातं। आता हे जे काही 5 विषय आहेत, पेपर 1चे 5 विषय आणि पेपर 2ला सुद्धा 5 आहेत, त्याच्यामध्ये 60 मार्काचा गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र असते, ते घ्यायचं असतं। आता बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येतोय तो थोडासा इग्नोर करा। आता आपण ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक पाहू की नेमका फरक काय असतो, प्रश्न काय विचारले जातात। आता आपण हे जे इकडलं मराठी आहे, सी-टेटचं मराठी आणि इकडलं महा-टी-ई-टीचं मराठी, ह्याच्यामध्ये कम्पेअर करून सांगणार की बाबा काय विचारलं जातं। आता हे जे केंद्राचं हे आहे मराठी, ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं, 9 मार्काला पॅसेज असतो, 9 मार्काला एक उतारा विचारला जातो, त्या उतारामध्ये प्रश्न दिलेले असतात, त्या उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। 9 मार्क इथं असतात, 9 मार्क तुम्हाला डोळे झापून पडतात कधी, जर तुम्हाला तो उतारा वाचायला आला तर आणि तरच। प्लस आणखीन 6 मार्काला कविता असते, त्या कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात। 4 मार्काचे प्रश्न हे कवितेवर आधारित असतात, ती कविता वाचून लगेच येते आणि त्याच्यामधले 2 जे प्रश्न असतात त्या कवितेचं आपल्याला आकलन किती झाले ह्याच्यावर असतात। म्हणजे 9 + 6 हे 15 मार्क तुम्हाला फक्त वाचनावर आधारित आहेत। तुमचं वाचन कसं आहे ते वाचन आणि त्या वाचना अनुरूप तुम्हाला प्रश्न कसे करतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं कशी देतात हे त्याच्यावर आहे। हे 15 मार्क तुम्हाला आराममध्ये भेटतात, जास्त काहीच करायचं गरज नाही आहे, फक्त तुम्हाला पॅसेज वाचायचे आणि कविता वाचायचे, त्याच्या अनुरूप जे प्रश्न दिलेले असतात त्याची उत्तरं दिलेली असतात, म्हणजे उत्तर शोधून लिहायची असतात। 15 मार्क कुणालाही पडतात, म्हणजे बघा 30 पैकी 15 मार्क। आपण जर प्रत्येक 90 आपण ओपन कॅटेगरीचे समजून 90 मार्काला पास आहे असं समजलं तर प्रत्येक विषयामध्ये 18 प्रश्न एकदम ॲक्युरेट सोडवलं तर आपल्याला 90 मार्क पडतात, पास होऊन जातं। आता मराठीमध्ये 9 + 6 9 मार्काचा पॅसेज, 6 मार्काची कविता, 15 पैकी 15 डोळे झापून पडतात। तशी प्रॅक्टिस करावी लागते, तेवढे अवघड नसतं। आपण महाराष्ट्रातले पोरं आहोत, महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत, ह्याच्यामध्ये आपण एकदम परफेक्ट असतो। हे 15 मार्क मिळून जातात। आता 15 मार्कामध्ये असतं काय, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। बाकीच्या 15 मार्कामध्ये परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, तर काय विचारलं जातं, फक्त आणि फक्त उपयोजनात्मक प्रश्न। आता हे बाकीचे 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न असतात, ह्याच्यामध्ये ग्रामर क्वचितच विचारलं जातं, एखाद्या दुसऱ्या मार्काला। 15 मार्क राहिले, 15च्या 15 मार्काला ग्रामर तिथं केंद्रामध्ये कधीही विचारत नाहीत। तुम्ही 2013 पासूनचे आतापर्यंतचे पेपर पहा, संपूर्णच्या संपूर्ण 15 मार्काला ग्रामर किंवा 30च्या 30 मार्काला ग्रामर आतापर्यंत विचारलंच नाही आणि विचारणार सुद्धा नाही। त्यांचा पॅटर्न तोच आहे, 9 मार्काचा पॅसेज, 6 मार्काची कविता आणि बाकीच्या 15 मार्कामध्ये उपयोजनात्मक प्रश्न। आता हे उपयोजनात्मक प्रश्न नेमके कोणत्या टॉपिकवर आधारित आहेत, हे घटक कुठले आहेत, हे आपण कधी पाहणार आहोत, ज्यावेळेस आपण मराठीचा व्हिडिओ टाकणार आहोत। त्याच्यामध्ये तुमची 15 मार्काची पूर्ण तयारी होऊन जाईल आणि पॅसेज आता पण कुठले उचललेले आहेत,
कुठल्या घटकावर विचारलेले आहेत ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण सध्याच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण बेसिक कम्पेअर करतो. आता आपलं महाराष्ट्रातलं मराठी घ्या. महाराष्ट्रातल्या मराठीमध्ये काय विचारतात? 5 मार्काला पॅसेज असतो. हे 5 मार्क पडतात. 5 मार्काला पॅसेज विचारतात किंवा कधी कधी 5 मार्काला कविता विचारतात. बस, ह्याच्यात पुढं नाही. आणि त्याच्यानंतर प्लस 5 मार्काला हे जनरल नॉलेज असतं, म्हणजे मराठीवर आधारित जनरल प्रश्न विचारले जातात. ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार किंवा मराठीच्या संदर्भात जे जे आहे ते विचारलं जातं. कधी 5 मार्काला, म्हणजे हे 10 मार्क झाले. आता राहतात 20 मार्क. म्हणजे ह्या 20 मार्कामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या TETला काय विचारलं जातं? काहीही विचार करू शकणार नाहीत असं ग्रामर जेवढं आहे तेवढं, म्हणजे मराठीमध्ये व्याकरण जेवढं आहे तेवढं सगळं विचारलं जातं. काय विचारलं जातं? समानार्थी विचारलं जातं, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, पुन्हा म्हणी कशा विचारल्या जातात? म्हणीमध्ये असा एक बॉक्स दिलेला असतो, असा एक बॉक्स दिलेला असतो, टप्पे टप्पे बॉक्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये शब्द टाकलेले असतात आणि हे शब्द काय केलेले असतात? वेगवेगळे टाकलेले असतात. हे शब्दांची जुळवणी आपल्याला करायची असते. ह्या शब्दांची जुळवणी केल्यानंतर एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची असते आणि अर्थपूर्ण म्हण तयार केल्यानंतर 3ऱ्या आणि 5व्या शब्दापासून किंवा वेगवेगळ्या 2 शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा असं विचारलं जातं. ह्याच्यातच आपले 2-3 मिनिट जातात. असले अवघड प्रश्न विचारले जातात. आणि ग्रामर कठीण लेवलचं असतं, त्याच्यामध्ये प्रयोग विचारला जातं, समाज विचारला जातो, जेवढे काही आपले शब्दाच्या जाती आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. काहीही सोडलं जात नाही. शब्दसिद्धी विचारली जाते, गण विचारले जातात, अलंकार विचारले जातात. ग्रामर म्हणजे व्याकरण आपल्या मराठीमध्ये जेवढं आहे तेवढं सर्वच्या सर्व 20 मार्काला विचारलं जातं. 5 मार्काला पॅसेज किंवा कविता, 5 मार्काचं हे जनरल म्हणजे मराठीवर आधारित प्रश्न असतात आणि बाकीच्या 20 मार्कावर हे आधारित व्याकरण असतं. पहा आपल्या महाराष्ट्रातल्या TET मधलं मराठी किती अवघड आहे. केंद्राच्या CTET काय आहे? मराठीमध्ये 15 मार्क पॅसेज आणि कवितेमध्ये मिळून जातात आणि 15 मार्काचे हे उपयोजनात्मक प्रश्न असतात. तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी त्या उपयोजनात्मक प्रश्नामधले तुमचे 7 ते 8 प्रश्न तुम्हाला आराममध्ये येऊन जातात. कारण आपण महाराष्ट्रातले पोरं आहोत, आपल्याला माहिती आहे मराठी म्हणजे काय असतं. आपण मराठीला असं मस्तपैकी खेळवतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला आराममध्ये 20 मार्क मिळतात. पण केंद्राचा मराठीचा पेपर असा आहे तिथं आपल्याला 30 पैकी 30 मार्क मिळू शकतात. तर तुम्हाला कळालं की महाराष्ट्रातला जो TETचा पेपर असतो त्याच्यामध्ये मराठीमध्ये 30 मार्काला काय विचारलं जातं, केंद्राचा जो पेपर असतो मराठीचा त्याच्यामध्ये 30 मार्काला काय विचारलं जातं. आता आपण तसंच बाकीच्या विषयाचं पाहू. आता इथं केंद्राचा इंग्रजीचा पेपर आहे 30 मार्क. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? 9 मार्काचा पॅसेज, 6 मार्काची कविता आणि प्लस 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न. सेम मराठीचा जसा पॅटर्न आहे तसाच इंग्लिशचा सुद्धा त्यांच्याकडे तोच पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी तीळ मात्र फरक केलेला नाहीये. फक्त ह्याच्यामध्ये ग्रामर सुद्धा कधी कधी विचारतात, कधी कधी विचारत नाही. तर त्याच्यामध्ये ग्रामर सहसा जे डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट वॉइस ह्याच्यावर आधारित विचारलेलं आहे. पण जास्त हे उपयोजनात्मक प्रश्नावर भर देतात. म्हणजे आता जे काही आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं झालेले आहेत किंवा शिक्षणाच्या बाबतीत जे काही धोरणं आहेत त्या धोरणावर किंवा आता इंग्रजी या विषयामध्ये आता इयत्ता 4थीचा असू, 5वीचा विद्यार्थी असू, त्याच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट दिलेले असतात. त्या उद्दिष्टाला धरून एखादा प्रश्न तयार केला जातो आणि त्या उद्दिष्टाचं ॲप्लिकेशन लेवलला तुम्ही शालेय स्तरावर किंवा त्या विद्यार्थ्यावर कसा परिणाम पडतो किंवा त्या विद्यार्थ्याच्या हितासाठी ते कसं इम्पॉर्टंट आहे त्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. आता एखादा प्रश्न असा तयार केला जातो किंवा एखादा धडा आहे, एखादा टॉपिक आहे, तो टॉपिक अशा इयत्तेच्या विद्यार्थ्यांना आहे, त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी तुम्ही कुठली मेथड वापरता किंवा तुम्ही कुठले पद्धती वापरता असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे ते उपयोजनात्मक असतात. पॅसेज 9 मार्क, कविता 6 मार्क आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न. त्याच्यामध्ये ग्रामर एखाद्या दुसऱ्या मार्काला विचारलं नाही विचारलं. केंद्राच्या परीक्षेमध्ये ग्रामरला म्हणजे व्याकरणाला तेवढे इम्पॉर्टन्स देत नाहीयेत. ते कशाला इम्पॉर्टन्स देतात? ते उपयोजनात्मक प्रश्नाला इम्पॉर्टन्स देतात. म्हणजे आपला अभ्यास किती आहे, आपलं आकलन किती झालं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता आपल्या इकडं TET घ्या. TET मध्ये इंग्रजी कसं विचारलं जातं? 5 मार्काला कविता असते किंवा पॅसेज असतो. बस ह्याच्यापेक्षा जास्त
ही काय नसतं. पुन्हा बाकीचं जे 25 मार्क असतात, ह्या 25 मार्कामध्ये काय असतं, फक्त आणि फक्त व्याकरण व्याकरण व्याकरण. बस जेवढं काही इंग्रजीमध्ये व्याकरण आहे ते सर्व 25 मार्कामध्ये विचारलं जातं. केंद्राच्या ह्याच्यामध्ये ग्रामरला व्हॅल्यू नाही, तेवढी व्हॅल्यू नाही, पण आपल्या मराठीच्या ह्याच्यामध्ये व्याकरणला खूप व्हॅल्यू दिलेली आहे. काही विचारलं जातं त्याच्यामध्ये, क्लॉज विचारला जातो, टेन्स विचारलं जातं, डिग्री विचारलं जातं, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं जातं, व्हॉइस विचारलं जातं, किंवा एका टेन्सचा दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसा उपयोग केला जातो. पुन्हा नाऊन आहेत, प्रोनाऊन आहेत, जेवढं काही ग्रामरमध्ये आहे, जेवढं काही व्याकरण आहे तेवढं सगळं उचलून ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जातं. म्हणजे इकडं अभ्यास खूप करावा लागतो आपल्या TETला, आणि इकडं अभ्यास तेवढीशी करायची आवश्यकता नसते. बेसिक लेवलचं असतं ते समजतं, आणि फक्त जे उपयोजनात्मक प्रश्न असतात तेवढे अवघड जातात. पण आपण विद्यार्थ्याचा दृष्टिकोन जर लक्षात घेतला, त्या विद्यार्थ्याला हा एखादा घटक आहे, आपण कोणत्या दृष्टिकोनातून शिकवू शकतो आणि त्याच्यातून काय साध्य करायचं हे जर कळालं तर आपल्याला ते उपयोजनात्मक प्रश्न समजून येतात. आता हे उपयोजनात्मक प्रश्न कुठल्या घटकावर आहेत, टॉपिक कुठले आहेत, ते आपण त्या विषयाच्या टिप्स अँड ट्रिक्समध्ये पाहू. मराठी झालं, इंग्रजी झालं, आता मानसशास्त्रावर आधारित आपण पाहू. आता मानसशास्त्र केंद्राला सुद्धा 30 मार्काचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 30 मार्काचं आहे. पण आपल्या आता इथं कसं आहे, केंद्राच्या मानसशास्त्रामध्ये प्रश्न कसे असतात, आता ह्याच्यामधले 15 मार्काचे प्रश्न हे पुस्तकांवर आधारित असतात. आता हे 15 मार्काचे प्रश्न कशावर विचारले जातात, ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला पियाजे, वायगट्सी, कोहलबर्ग आणि असे शास्त्रज्ञ आहेत किंवा असे मानसशास्त्रज्ञ आहेत, ते आपल्या TETच्या अभ्यासक्रमामध्ये पाहायला भेटत नाहीत. त्यांच्यावर विचारले जाते. थॉमस एरिक्सन आहे, त्याच्यावर आधारित उपपत्ती आहे, त्याच्यावर आधारित विद्यार्थी लेवलवर काय केलं जाऊ शकतं किंवा त्या उपपत्तीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये बदल कसा घडविला जातो हे त्याच्यामध्ये विचारलं जातात. हे 15 मार्क प्रश्न कसे असतात, हे ते BEdचं जे पुस्तक असते त्यावर आधारित असतात, आणि बाकीचे 15 मार्काचे प्रश्न कसे असतात हे उपयोजनात्मक असतात. म्हणजे जे काही तुम्ही BEdला शिकलेलं आहे, म्हणजे तिकडल्या केंद्राचं जे BEd असतं, किंवा आता आपले सुद्धा BEdचे पुस्तक आहेत त्याच्यामधल्या सुद्धा उपपत्त्या घेतलेल्या असतात, आणि त्याच्यावर आधारित त्या विद्यार्थ्यांवर परिणाम कसा होतो किंवा त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामातून तो विद्यार्थी कसा घडविला जातो त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. कशामध्ये, मानसशास्त्रामध्ये. आणि आता तिथलं मानसशास्त्र सोपं आहे, खरं सांगायला गेलं तर सोपं आहे, आपल्यापेक्षा सोपं आहे. पण का आपल्याला अवघड जातं, शब्द, हिंदी शब्द त्यांचे खूप अवघड असतात, आणि मानसशास्त्रामधले असे शब्द आहेत की ते आपल्याला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला अवघड जातं, किंवा हिंदीमधले शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर त्याचा अर्थच वेगळा होतो, त्यामुळे ते आपल्याला समजतच नाहीत. त्यामुळे मानसशास्त्र अवघड जातं. 15 मार्काचे प्रश्न हे पुस्तकांवर आधारित असतात आणि 15 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक आधारित असतात. जर तुमचा मानसशास्त्राचा जर परफेक्ट अभ्यास असेल किंवा मानसशास्त्र तुम्हाला 50% जरी समजलेलं असेल किंवा येत असेल, किंवा तुम्ही वेगवेगळे जे मानसशास्त्र आहेत त्यांच्याबद्दल थोडंफार जरी वाचलेलं असेल, आणि जे बेसिक लेवल आहे, विद्यार्थ्यांना काय पाहिजे, विद्यार्थी कसा घडविला जातो, विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे, फक्त विद्यार्थ्याचा दृष्टिकोन आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागतो. कशामध्ये, CTETमध्ये. आपल्याला इथं TETमध्ये विद्यार्थ्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा नाही आहे, इथं तुमचा दृष्टिकोन कसा आहे, इथं तुमचा अभ्यास किती झालेला आहे, इथं तुम्ही किती पाण्यात आहात ते इथं आपल्या TETमध्ये पाहिलं जातं. पण केंद्राच्या CTETमध्ये काय पाहिलं जातं, विद्यार्थ्याचा दृष्टिकोन बघितला जातो. तिथं तुम्हाला गृहीत धरत नाही, तिथं तुम्ही शिक्षक आहात म्हणून असं धरतात, आणि तुम्ही एक शिक्षक आहात आणि त्या दृष्टिकोनातून समोरचा विद्यार्थी कसा घडवतो किंवा तो त्या दृष्टिकोनातून कसं अप्लाय केलं जाऊ शकतं किंवा ते प्रश्न तुम्ही कसे सोडवतात तशा लेवलचे प्रश्न असतात, म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न असतात. आपल्या TETला उपयोजनात्मक प्रश्नाचा काहीही संबंध नाही आहे. इकडं फक्त ग्रामर आणि तुमचं नॉलेज किती आहे एवढं पाहिलं जातं. इथं काय पाहिलं जातं, तुमचा विचार करण्याची पद्धती कशी आहे, तुम्ही विचार कसा करता, तुम्ही विद्यार्थ्यांबाबत काय विचार करता, विद्यार्थी कसे घडवू शकता, हे CTETमध्ये पाहिलं जातं, आणि त्याचनुसार उपयोजनात्मक प्रश्न तयार केले जातात. हे झालं मानसशास्त्राचे 15 मार्काचे हे प्रश्न हे पुस्तकांवर आधारित असतात, म्हणजे वेगवेगळ्या उपपत्त्या, त्यांचे शास्त्रज्ञ कोण आहेत, काय आहेत, जे आहेत ते असे विचार असतात, आणि बाकीचे 15 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. आता हे काय प्रश्न कसे असतात ते आपण त्या विषयाचे टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यामध्ये पाहू. मराठी झालं, इंग्लिश झालं, मानसशास्त्र झालं. आता परिसर अभ्यासमध्ये इकडे केंद्राच्या ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं, तर जे NCERTचे पुस्तक आहेत 5वी पासून 10वी पर्यंतचे घ्या किंवा 4थी पासून 10वी पर्यंतचे घ्या,
त्या पुस्तकांवरलेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. किती मार्काला? 15 मार्काला. 15 मार्काचे प्रश्न हे तुम्हाला NCERTचे जे पुस्तक आहेत त्यातून तुम्हाला अभ्यास करावाच लागतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यातलेच प्रश्न विचारले जातात. आणि बाकीचे 15 मार्क कशावर असतात? तर असतात उपयोजनात्मक प्रश्न. आणि ह्या उपयोजनात्मक प्रश्नामध्ये सुद्धा कशावर असतात? काही प्रश्न हे जनरल नॉलेजवर असतात. म्हणजे तुमचं बेसिक एन्व्हायरमेंट बद्दल नॉलेज कसं आहे त्यावर आधारित प्रश्न असतात 5. आणि बाकीचे 10 प्रश्न उपयोजनात्मक असतात. म्हणजे एखादी पर्यावरणाबाबत परिस्थिती दिली जाते आणि त्या परिस्थितीतून तुम्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकता किंवा एखादा मुद्दा त्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही कसा घेऊ शकता हे तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये विचारलं जातं. कुठं? केंद्रामध्ये. आता आपल्या इकडे परिसर अभ्यासमध्ये काय आहे? आपल्या इथं परिसर अभ्यासमध्ये मग फक्त आणि फक्त येड्याचा बाजार आहे, नुसता बाजार आहे. काय बाजार आहे? इथं तुम्हाला काय विचारतात? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि परिसर अभ्यास. पुन्हा परत विज्ञान सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. आणि जनरल नॉलेज 1 2 3 4 5 6 वर आधारित प्रश्न विचारले जातात. आता इथं कसं आहे माहिती आहे का? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचे जे प्रश्न आहेत आणि विज्ञानचे ॲज इट इज आपल्या प्राथमिकच्या पुस्तकातून उचलतात. आता प्राथमिकचे पुस्तकं कुठले? जे आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. शालेय चालू अभ्यासक्रम आहे ना त्याच्यातले नाही आहे, जो जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यातले विचारले जातात. कुठं? आपल्या TET मध्ये. आपले पोरं कुठं नापास होतात? हिथंच नापास होतात परिसर अभ्यासमध्ये. त्यांना माहीतच नसतं आपल्या TETला परिसर अभ्यासचे प्रश्न कुठून विचारले जातात. रट्टा मार, मार्केटमधलं पुस्तक घे, येडावणी काय बी बाजार कर आणि ते मस्तपैकी आपला बाजार उठवतात. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, परिसर अभ्यास आणि जनरल नॉलेज एवढ्या सर्व विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला इकडे परिसर अभ्यासमध्ये 30 मार्क कंप्लीट होतात. पण 30 पैकी 30 पडतच नाहीत, कारण खूप भारी प्रश्न असतात. काही काही प्रश्न मागचेच उचललेले असतात. आपल्याला वाटतं मागच्या पेपरमधला जशाच तसा प्रश्न विचारलेला आहे, पण नाही. तिथे एखादा शब्द असा बदलतात, अशी गुगली मारतात की आपले पत्त्या गोल होतात. म्हणजेच आपला विकेट पडतो, तो समजत नाहीये. म्हणून आपली TET अवघड आहे. म्हणून TETचा रिझल्ट कमी लागतो. म्हणूनच वर्षातून 2 वर्षातून एकदा होते, कारण पेपर काढणं सुद्धा अवघड आहे, पेपर देणं सुद्धा अवघड आहे, त्याचा रिझल्ट लावणं सुद्धा अवघड आहे. इकडं कसं आहे? पॅटर्न फिक्स आहे, स्ट्रक्चर फिक्स आहे, सगळं फिक्स आहे, त्यानुसार हे करतात. इथं परिसर अभ्यास काय आहे? सीटेटमध्ये 30 मार्क विचारले जातात. 15 मार्काचे प्रश्न हे NCERTचे जे शालेय अभ्यासक्रमाचे पुस्तक आहेत चालू त्याच्यामधले विचारले जातात. त्याच्यामधले 5 मार्काचे प्रश्न हे जनरल नॉलेजचे असतात आणि बाकीचे 10 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक लेवलचे असतात. आता हे कुठून उचलले जातात, कसे विचारले जातात आपण परिसर अभ्यासचा व्हिडिओ पाहताना त्याच्यामध्ये पाहू. कारण सगळ्याच विषयाचं ह्याच्यामध्ये पाहायला गेले तर 2-3 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. त्यामुळं आपण फास्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करू. आता आहे गणित. आता गणितामध्ये कसं आहे? गणितामध्ये सुद्धा हे 30 मार्क आहेत. केंद्राच्या सीटेटमध्ये सुद्धा 30 मार्क आहेत. आपल्या TETच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 30 मार्काला विचारला जातो. पण इथं कसं आहे? आता ह्या 15 मार्काचा त्याने एक वेगळा टप्पा केलेला आहे. 15 मार्काच्या टप्प्यामध्ये तुम्हाला गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि भूमिती आहे. यावर आधारित प्रश्न विचारले जातात. एकदम सोपे प्रश्न असतात, बेसिक लेवलचे प्रश्न असतात. आपण आता इतका गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे हे प्रश्न आपण इझी सोडू शकतो. एक प्रश्न असा होता की 11,1111 म्हणजे किती? आता इथं कसं होतं? 11,000, 1111 असं करून त्यांची एकत्रित बेरीज करून खाली जे ऑप्शन दिले होते ते सोडवायचं. पण त्यांनी तिथं परीक्षेमध्ये काय लिहिलं होतं? नुसतं असं शब्दामध्ये लिहिलेलं होतं 11,1111 प्रश्नार्थक चिन्ह आणि खाली ऑप्शन दिले होते असं 11,1111 असं. पुन्हा वेगवेगळे दिले होते, पुन्हा 11,1111 तिथंच वेळ खात होतं. नेमकं आपण स्ट्रक्चर कसं आहे? बेसिक दुसरी-तिसरीला प्रश्न दिलेला आहे. आता आपल्याला एखादी नोट आहे, त्या नोटचे तुकडे करायचे. 925 रुपये आहेत. हे 925 रुपये कसे असतात? हे 900 पण त्याच्यामध्ये पुन्हा 25 असे करून 925 असतात. तसंच आपल्याला 11,1111चे तुकडे करून त्यांची बेरीज करून ते लिहायचं होतं. म्हणजे ॲक्च्युअल उत्तर काय असतं ते तसं होतं. असे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात, बेसिक असतात, ते समजतात. आणि बघ आता बाकी त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती विचारलं जातं. भूमितीवर सुद्धा प्रश्न आहेत, पण प्रायमरी लेवलच्या बाहेरचे नाहीत. तुम्ही प्रायमरी लेवलचे पुस्तकं वाचा, आपल्याला ते येऊ शकतात. आणि NCERTचे जर पुस्तक वापरलं तर त्याच्यातून तुम्हाला होऊन जातं.
आणि पुन्हा हे बाकीचे 15 मार्काचे प्रश्न याच्यात काय विचारलं जातं, काही नाही, सोपं असतं, एकदम सोपे प्रश्न विचारलेले असतात. आता गणिताचा अभ्यासक्रम निश्चित करताना, शालेय अभ्यासक्रम निश्चित करताना त्या पुस्तकाच्या सुरुवातीला काहीतरी उद्दिष्ट दिलेले असतात. ते उद्दिष्ट वाचायचे असतात किंवा एखादा टॉपिक असतो, त्या टॉपिकमधून विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, त्याच्यामधून विद्यार्थी कसा काय करू शकतो, किंवा एखादं कोणाचा टॉपिक असेल त्या कोणाच्या टॉपिकमध्ये विद्यार्थी काय शिकू शकतो आणि तुम्ही काय शिकवता, ह्या म्हणजे उपयोजनात्मक असे प्रश्न विचारले जातात. कशामध्ये, गणितामध्ये. 15 मार्काला गणित बुद्धिमत्ता भूमितीवर आधारित प्रश्न असतात आणि 15 मार्काला हे उपयोजनात्मक आधारित प्रश्न असतात. आपल्या महाटी ईटीच्या गणितामध्ये कसं आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे. गणिताचे प्रश्न हे मागच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत, जशाच तसे उचललेले असतात, पण काहीतरी बदल केलेला असतो. पण आता तुम्ही जेवढ्याही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षेचे गणित वेगळे आणि आपल्या टीईटीचे गणित वेगळे, जमीन आसमानचा फरक आहे. आपले टीईटीला जसे गणित आहे तसे कुठल्याही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला मिळणार नाहीत. अवघड लेवलचे असतात. बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न तसेच आहेत. त्यातल्या त्यात भूमितीचे प्रश्न विचारायची सोय नाही. एक दीड पानाचे प्रश्न, म्हणजे दीड पान त्याचं उत्तर असतं, मग त्यानंतर त्याचं उत्तर मिळतं. तसले प्रश्न आणि तसले परीक्षेमध्ये विचारले जातात. कुठं, आपल्या टीईटीमध्ये. म्हणून आपली टीईटी अवघड आहे. आपल्या टीईटीला गणित, परिसर, अभ्यास, मानसशास्त्र हे 3 विषय खूप अवघड जातात. ह्या 3 विषयामध्येच पोरं नापास होतात किंवा ह्या 3 विषयामध्येच कमी मार्क पडतात. पण इकडलं कसं आहे, 15 मार्काचे प्रश्न हे प्राथमिक लेवलच्या पुस्तकावर आधारित असतात आणि 15 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. मराठी इंग्रजीचा थोडा वेगळा पॅटर्न आहे. मानसशास्त्र, परिसर, अभ्यास आणि गणिताचा सेम पॅटर्न आहे सीटेटला. पण आपल्या इकडे टीईटीमध्ये खूप वेगळा बाजार आहे. झालं पेपर 1चं क्लिअर झालं, समजलं असेल. आता अशी आशा करतो की मी जेवढं काही पेपर 1 बद्दल सांगितलेलं आहे तेवढं तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण पेपर 2 बद्दल पाहू. पेपर 2 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये गणित किंवा विज्ञान. आता गणित किंवा विज्ञान आहे ना, हे 60 मार्काला विचारलं जातं. किती, 60 मार्काला. पण आता याच्यामध्ये गणित हे 30 मार्काचं असतं. गणित हे 30 मार्काचं असतं आणि विज्ञान सुद्धा किती मार्काचं असतं, 30. असे मिळून 60 मार्क केलेले असतात. मग आता ह्या 60 मार्काचं विभाजन कसं केलेलं असतं. आता ह्या 30 मार्कामध्ये 15 प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. इकडला जसा पॅटर्न होता ना, 15 प्रश्न उपयोजनात्मक आणि 15 प्रश्न हे NCERTचे जे पुस्तक आहेत त्यांवर आधारित. म्हणजे हे गणित संपलं. विज्ञान सुद्धा सेम तसंच. ह्याच्यामध्ये 15 प्रश्न हे शालेय अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि 15 प्रश्न हे उपयोजनात्मक आधारित असतात. म्हणजे हे तर जसा पॅटर्न होता प्रत्येक विषयाचा, तसाच 60 मार्काचा इथं पॅटर्न केलेला आहे. गणित 30 मार्काला विचारलं जातं, विज्ञान 30 मार्काला विचारलं जातं. यांचं कॉम्बिनेशन करून 60 मार्क असतात. आणि ह्याच्या 15 मार्कामध्ये काय आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे, बेसिक लेवलचे प्राथमिकचे शालेय अभ्यासक्रम म्हणजे NCERT याचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित प्रश्न. आणि 15 मार्काचे हे उपयोजनात्मक प्रश्न. विज्ञानमध्ये सुद्धा तेच, NCERTचे जे विज्ञानचे पुस्तक आहेत ते तुम्ही वाचा, त्याच्यातून तुमचे 15 मार्क वर होतात. पण 15 मार्क हे उपयोजनात्मक आधारित असतात. ते तुम्हाला अप्लाय करूनच, म्हणजे तुमची सतत बुद्धी जागृत होऊन ते प्रश्न सोडवावे लागतात. झालं क्लिअर गणिताचं. आता आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा कसं आहे, इकडं ह्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल असं विभाजन केलेलं आहे. आता ह्या इतिहासामध्ये विभाजन कसं केलेलं आहे, इतिहास तर आहे, पुन्हा ह्याच्यामध्ये राज्यघटना आणि इकडं भूगोलमध्ये परिसर अभ्यास म्हणजे एन्व्हायरमेंटवर आधारित. आता ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये 15 मार्काचे प्रश्न हे NCERTच्या बुकमधून तुम्हाला मिळून जातात आणि बाकीचे 15 मार्काचे उपयोजनात्मक असतात. भूगोलचं सुद्धा 15 मार्काचे हे NCERTच्या बुकवर आधारित असतात आणि बाकीचे 15 प्रश्न उपयोजनात्मक आधारित असतात. किंवा एखादी सहल असेल, त्या सहलीच्या माध्यमातून तुम्हाला कोणतं उद्दिष्ट साध्य करायचेच आहे किंवा एखाद्या पर्यटन स्थळी नेलेलं आहे, तो नेण्याचा हेतू काय आहे आणि तो विद्यार्थी त्यातून काय शिकू शकतो, अशा लेवलचे प्रश्न म्हणजे उपयोजनात्मक विचारलेले असतात. इतिहासावर 30 मार्काचे प्रश्न, भूगोलवर 30 मार्काचे मिळून असे मिळून सामाजिक शास्त्र 60 मार्काचं असतं. हे झालं 15 मार्काचे प्राथमिकच्या अभ्यासक्रमावरले प्रश्न असतात आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक. हे झालं सीटेटचं. आपल्या इकडं जे आपली जी महाटी ईटी आहे त्याच्यामध्ये प्रश्न कसे असतात, ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, इतिहास प्लस भूगोल, ओके, गणित प्लस विज्ञान. आता इतिहास प्लस भूगोल, इतिहासमध्ये काय आहे, 30 मार्काचे प्रश्न. आता ह्या 30 मार्काच्या प्रश्नामध्ये 10 मार्काचे प्रश्न हे राज्यघटनेवरले किंवा नागरिकशास्त्रावरले आधारित असतात आणि बाकीचे 20 मार्काचे प्रश्न हे प्राथमिकच्या पुस्तकांवरले आधारित असतात. म्हणजे
तिसरी पासून ते डायरेक्ट 12वी पर्यंतचे प्रश्न, पुस्तकाच्या बाहेरचा एक सुद्धा प्रश्न आपल्याला इकडे विचारले जात नाही. हे तो उपयोजनात्मक प्रश्नाचा तर लांब पण म्हणजे दूर पण काही संबंधच नाहीये. भूगोलच्या बाबतीत सुद्धा तिसरी पासून म्हणजे परिसर अभ्यास पासून डायरेक्ट 12वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात. आता ह्या भूगोलमध्ये परिसर अभ्यास किंवा पर्यावरणावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता गणिताच्या बाबतीत इकडे महाटीईटी मध्ये काय आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे. हे 30 मार्काला आहे. 30 मार्काला एवढा सगळा पसारा विचारला जातो. कोणते प्रश्न विचारतील, काय विचारतील, कोणत्या टॉपिक विचारतील ह्याचं काय देणं घेणं नाहीये. आणि इकडे विज्ञानमध्ये काय आहे, विज्ञानमध्ये सुद्धा तिसरी पासून ते डायरेक्ट 12वी पर्यंतचे जे विज्ञानचे पुस्तक आहेत त्याच्या बाहेरचे ह्याच्यामध्ये प्रश्न पडत नाहीयेत. ते पण फक्त जुन्या पुस्तकातले, नवीन पुस्तकांचा ते विचार करत नाहीत. तर हे आहे आपल्या महाटीईटी आणि केंद्राच्या सीटेट मध्ये फरक. नेमका फरक काय आहे, तो फरक काय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. प्रश्न कसे विचारलेले आहेत, टप्पे कसे आहेत, यांचं विभाजन कसं केलेलं आहे हे तुम्हाला ॲक्च्युअल प्रमाणे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे. आता मी काय ओबडधोबड सांगत नाहीये. 2013 पासूनचे मागची जी परीक्षा झालेली आहे तेवढे सर्व पेपरचं मी अनालिसिस केलेलं आहे. प्रत्येक पेपर वाचून त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं त्याचा अनालिसिस करून त्याचा एक गाभा साईडला काढून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कसे असतात आणि कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व सांगितलेले आहेत. आणि आपल्या महाटीईटीच्या बाबतीत तर काही नाही, ते एकदम तोंडी आहे, सरळ सरळ. मी कधीही तुम्ही झोपेतून उठलं तरी सुद्धा मी ह्याच्या आपल्या महाटीईटीच्या बाबतीत कधीही झोपेतून उठून मला विचारत ते मी सांगू शकतो. हा फरक आहे सीटेट आणि महाटीईटीचा. जर तुम्ही आपल्या टीईटीचा जसा अभ्यासक्रम आहे तसा अभ्यास करून जर हिकडली परीक्षा द्यायला गेलात तर पास होत नाहीत. ह्याचा बेस काय आहे, काय विचारलं जातं, काय अपेक्षित आहे ते महत्त्वाचं आहे. ते केलं तर आपण सीटेट आराममध्ये पास होऊ शकतो. तर आता आपण जी काही सिरीज चालू केलेली आहे सीटेटच्या संदर्भात 9 व्हिडिओची, त्याच्यामधला आजचा हा दुसरा व्हिडिओ होता, तो इथं संपलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू क्रॅक सीटेट इन फर्स्ट अटेम्प्ट केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय 5 टिप्स सांगितले होत्या, ट्रिक्स सांगितले होत्या, ते तुम्ही फॉलो करा, त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे. नेमका डिफरन्स काय आहे तो का आपल्याला कळाला, म्हणजे कुठलीही परीक्षा देताना त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, काय विचारलं जातं, फरक काय आहे हे जर समजलं तर आपल्याला तो पेपर द्यायला, ती परीक्षा द्यायला खूप सोपं जातं. आता तुम्हाला नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. मराठी तर तुम्हाला आरामपैकी 30 पैकी 30 मिळू शकतात. 15 मार्क तर तुमचे डोळे झापून मिळतात. 6 मार्काची कविता, 9 मार्काचा पॅसेज, 15 इथंच. पुन्हा बाकीचे 15 मार्क हे उपयोजनात्मक असतात. हे उपयोजनात्मक प्रश्न कसे विचारले जातात हे मी ते मराठीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तिथं तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळून जातात ह्याची गॅरंटी मी देतो. इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, मानसशास्त्राच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. हे सगळंच्या सगळं मी आता हे जे काही ही आहेत ना प्रत्येक विषयानुसार मी ते व्हिडिओ टाकणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजून जाईल, म्हणजे तुम्ही सीटेट आराममध्ये पास करू शकता. आत्ता महाटीईटीचा आता जेवढा काही ही आहे आवाढव्य अभ्यासक्रम आहे तो, आणि इकडला अभ्यासक्रमामध्ये तेवढा काही हे नाहीये. म्हणजे इकडला अभ्यासक्रम तिकडे येतो का नाही, हेच तिकडं आहे का नाही, ह्याच्यामधलं थोडं फार येतं. पण सगळं आपल्या टीईटीला जसं आहे जशाचं तसं इकडं नाही. फक्त पॅटर्न आहे. मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित आणि पेपर 2ला गणित विज्ञान हा जो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर सेम आहे. फक्त अभ्यासक्रम बदल आहे. त्यांची विचारण्याची पद्धत वेगळी आहे. तिकडं उपयोजनात्मक विचारले जातात, इकडं आपल्याकडे उपयोजनात्मकला भाव सुद्धा दिला जात नाही. नुसतं अशी लाद घालून ही केलं जातं. इकडं आपल्या टीईटीला काय आहे, तुम्ही किती रट्टा मारता, तुम्हाला ओळ लक्षात राहते का, तुमचा किती अभ्यास आहे, तुम्ही किती चंट आहे ते पाहिलं जातं. आणि इकडे सीटेटला काय आहे, तुमचा अभ्यास किती आहे पण त्या अभ्यासाचं तुम्ही अवलोकन किती करता आणि त्या विद्यार्थ्यांवर त्याचा उपयोग किती करता हे इकडं सीटेटला विचारलेलं असतं. तर बस एवढा आहे आपल्या महाटीईटी आणि सीटीईटी मधला फरक. बस ह्याच्यापेक्षा काही नाही आहे. दोन्ही पेपर 150 मार्काला आहेत. दोन्ही पेपरला 2.5 तास आहे. दोन्ही पेपरला 150 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषय हा 30 मार्काला विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट आहे. आता ह्याच्यामधलं मेन काय होतं ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर
तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं आहे.